ऐका आणि लक्ष असू द्या. हा आवाज कुठून येतोय, काय म्हणतोय, थोडक्यात ऐका. तुम्ही ऐका, दुसऱ्यांना सांगा, संगती सोबती घेऊन या. आपल्या सेवेसाठी आम्ही सादर करत आहोत महालक्ष्मी वरखेडवाली शिरसगावला आली, अर्थात कैकाडी बाळ संजू महाराज यांची जीवन गाथा. सादर करते लेखक, गायक, कॅसेट सिंगर, टीव्ही रेडिओ स्टार, व्हीसीडी फेम, यूट्यूबवर गाजत असणारे तेच ते स्वर सम्राट मनोज भडकवाड सुर्डीकर, सोबत कलाभूषण कुणाल भडकवाड सुर्डीकर. तर मग ऐकूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ऐका सभेच्या सभावरा, ऐका माझ्या गिरीधरा, गातो शिरसगाव महालक्ष्मीची कथा, चुकी माफी मान्य करा, चुकी माफी मान्य करा, पामराला चुकी माफी मान्य करा, चुकी माफी मान्य करा, पामराला चुकी माफी मान्य करा. कथेला सुरुवात झालेली आहे. वरखेडची महालक्ष्मी शिरसगावला कशी आली आणि कुणाच्या भक्तीला भुलून आली, ही कथा आपल्या समोर आम्ही सादर करीत आहोत. तर मग ऐकूया. पवित्र पावन वरखेड गाव, महाराष्ट्रात गाजतई नाव, भक्त मथुराबाई आणि केशव, दोघाचा एक जीव, दोघाचा एक जीव, ऐकावा पतिव्रतेचा नवलाव, दोघाचा एक जीव, ऐकावा पतिव्रतेचा नवलाव. नगर जिल्ह्यामध्ये पवित्र व पावन वरखेड नावाचं गाव आहे. महाराष्ट्रात ह्या गावाचं नाव आहे. मथुराबाई केशवराव ही एक पती पत्नी त्या गावात राहत होती. देवीची भक्ती होती आणि दोघाचा एकमेकावर अतिजीव होता. पुढं काय होतंय आपण ऐकूया. हाती शेंदराची वाटी, जन्म भक्ती करण्यासाठी, लखामाईची भराया ओटी, सात सुवासिनी जेवू घाली, भक्ती मनात मोठी बांधिले, पुण्यमाईच्या गाठी, पुण्यमाईच्या गाठी बांधले, पुण्यमाईच्या गाठी. हाती शेंद्राची वाटी, कुंकवाचं पंचपाळ, आईसाहेबाला पाणी घालणे आणि महालक्ष्मीची मनात भक्ती होती. सुवासिनी जीवू घालाव्या आणि हे पुण्य पदरामध्ये होतं. म्हणून पुढे काय होतंय आपण ऐकूया. 6 मुले होती मथुराबाईला, किसन विष्णू नाम तयाला, धाकटा संजू बाबा पुण्यवान ठरला, लखामाईची आवड त्याला. पाण्याला जाई गंगेला, पहाटे पाण्याला जाई गंगेला, पाण्याला जाई गंगेला, संजू बाबा पाण्याला जाई गंगेला. या मथुराबाईला 6 मुले होती. पैकी 3 नावं उपलब्ध आहेत, किसन, विष्णू आणि संजू बाबा. संजू बाबा हा धाकटा होता. लखामाईची आवड होती आणि पहाटे पाणी आणायला गंगेला जायचा आणि आईसाहेबाला पाणी घालून भक्ती करायचा. पुढं काय होतंय आपण ऐकूया. 5 वर्षाचा बाळ असे लहान, पण तयाचे कार्य असे महान, गंगेचे पाणी आणून महालक्ष्मीला नावू घालून, करीतसे पूजन आईचे, करीतसे पूजन, पूजन करीतसे आईचे, मन लावून.
5 वर्षाचा बाळ गंगेला जावं, अंधाऱ्या वाटेनी जावं, काटेरी वनातून जावं आणि पाणी घेऊन यावं. आई महालक्ष्मीला पाणी घालून पूजा करत असे. किती मोठी भक्ती मनामध्ये होती. काटेरी वन भेसुर, नव्हती वस्ती नव्हते घर, संजू महाराज जात असे गंगेवर, नित्य भरून घागर. विश्वास आईवर होता, विश्वास लक्ष्मीवर, विश्वास लक्ष्मीवर, दयाचा विश्वास लक्ष्मीवर. काटेरी वन भेसूर होतं, जवळपास वस्ती नव्हती. संजू महाराज गंगेवर जायचे, घागर भरून घेऊन यायचे आणि आईला पाणी घालायचे. त्या लक्ष्मीवर अमाप विश्वास होता. पुढं काय होतंय आपण ऐकूया. संजू बाबा उतरले सत्वाला, लखामाय प्रसन्न झाली तयाला, वाड्यात लिंबाखाली उकिरडा पेटला, पहिला चमत्कार झाला, चमत्कार झाला, पहिला चमत्कार झाला, चमत्कार झाला, पहिला चमत्कार झाला. मन लावून भक्ती केल्यामुळे संजू बाबा सत्वाला उतरले. लखाबाई प्रसन्न झाली आणि वाड्यात लिंबाच्या झाडाखाली उकरंडा होता, तो अचानक पेटला आणि त्यावेळेला पहिला चमत्कार झाला. तो कसा आपण ऐकूया. धुर जाळाचा नाही अंत, सर्व मनी वाटे खंत, संजू महाराज दंगनाम स्मरणात, लखामाईला जोडले हात. उकिरंडा झाला शांत, सज्जन हो अग्नी झाला शांत, अग्नी झाला शांत, सज्जन हो अग्नी झाला शांत. धूर आणि जाळाच्या लाठा उंच जात होत्या. लोकाला खंत वाटली होती. लोक धावायला लागले. कैकाड्याचा वाडा पेटला की काय, जळून खाक होईल अशी अवस्था झाली. पण संजू बाबा नामस्मरणात होते. लखामाईला हात जोडले आणि मग काय झालं आपण ऐकूया. लखामाईची लागली चाहूल, हळदी कुंकाचे उमटले पाऊल, स्वप्नामध्ये दर्शन दिलं, मन आनंदानं नाचू लागलं, आनंदात नाचू लागलं, मन तवा आनंदात नाचू लागलं. संजू बाबाच मन आनंदात नाचू लागलं. आणि संजू बाबांनी नामस्मरण केल्यावर लखामाईची चाहूल लागली. हळदी कुंकवाचे पाऊल उमटले आणि स्वप्नामध्ये दर्शन संजू बाबांना दिलं. तेव्हा संजू बाबाचं मन आनंदाने लहऱ्या मारू लागलं. पुढं काय होतंय आपण ऐकूया. मनी समाधान झाले, तिथं खोदून पाहिले, 5 तांदळे तेव्हा निघाले, लोकांनी पाहिले. लहान थोर नाचू लागले, तवा तिथं लहान थोर नाचू लागले, लहान थोर नाचू लागले, वर खेळात लहान थोर नाचू लागले. मन समाधान झालं आणि तिथं खोदून पाहिलं. त्या ठिकाणी उकरंड्यामध्ये खोदल्यावर 5 तांदळे निघाले. ते सगळ्या लोकांनी पाहिलं आणि लहान थोर नाचायला लागले. बोला महालक्ष्मीच्या नावानं चांग भलं असं म्हणून गजर केला. पुढं काय होतं ऐकूया. संजू महाराज भक्त थोर, भक्ती चालती वाड्यावर, महालक्ष्मी आली सत्वर, लावून कापूर, आरती निरंतर होतसे, आरती निरंतर, आरती निरंतर होतसे, आरती निरंतर.
संजू महाराज हे थोर भक्त होते. त्या वाड्यावर भक्ती चालायची आणि महालक्ष्मी सत्वर त्या ठिकाणी आली. कापूर लावून रोज सांज सकाळी आरती त्या ठिकाणी व्हायची आणि आई भक्ती करून घेत आहे. पुढं काय होतंय आपण ऐकूया. एक दिवशी चारीत असता शेत बैलानं धडक मारली छातीत. मूर्छा येऊन झाले शांत कठीण प्रसंगी झाली आगत. म्हातारीच्या रूपात लखामाई आली म्हातारीच्या रूपात. म्हातारीच्या रूपात लखामाई आली म्हातारीच्या रूपात. एके दिवशी शेतामध्ये गुरं चारत असताना अचानक बैलानं छातीमध्ये धडक मारली आणि संजू बाबा मूर्छित पडले. त्या प्रसंगी म्हातारीचं रूप घेऊन महालक्ष्मी आली आणि त्या आईसाहेबांनी बाबांना कसं वाचवलं आपण ऐकूया. संजू बाबाला मांडीवर घेऊन हात फिरविला तोंडावरून. 5 बांगड्या हिरव्या देऊन हिरवा चोळीचा खण. उठले आनंदान संजू बाबा उठले आनंदान. उठले आनंदान संजू महाराज उठले आनंदान. संजू बाबाला मांडीवर घेतलं. त्या म्हातारीनं तोंडावरून हात फिरवला. 5 बांगड्या हिरव्या हातात दिल्या. हिरवा चोळीचा खण दिला आणि बाबांना आनंद झाला. कोण होती ही म्हातारी डोळ्यात पाणी आलं. ही जगाची मालकीन होती लक्षात आलं नाही आणि घडलेली घटना आई वडिलांना सांगितली. तो प्रसंग कसा आपण ऐकूया. म्हातारी जागीच गुप्त झाली. संजू बाबाला प्रचिती आली. आजूबाजूला त्यांनी पाहिली कुठेच नाही दिसली. बापानी ओळखली आई बापानी ओळखली. आईनी ओळखली ओळखली बापानी ओळखली. ती म्हातारी गुप्त झाली. संजू बाबाला प्रचिती आली. आजूबाजूला पाहिलं कुठंच दिसली नाही. पण आई बाबांनी ओळखली. ती कोण होती. जगाची मालकीन होती. भक्ती नव्हे साधी भोळी ती आहे 16वरची पोळी. देव काय बाजारचा भाजीपाला नाही. देवाला झिजावं लागतं भक्ती करावी लागते तवा प्रसन्न होतो. पुढे ऐकूया. 12व्या वर्षी होम केला. देवी समोर अग्नी पेटला. लोकांसमोर अग्नी पार केला. आश्चर्य वाटते भक्ताला. टाळ्याचा कडकडाट झाला. फुले आणि भंडारा फेकीला. भंडारा फेकीला. फुले आणि भंडारा फेकीला. संजू बाबा 12व्या वर्षी होमदारात केलेला आहे. आईसाहेबांच्या समोर होम पेटला आणि लोकांच्या समक्ष त्या होमातून पलीकडे गेले. टाळ्याचा कडकडाट झाला. फुलं आणि भंडारा उधळला गेला आणि सगळ्याला आनंद झालेला आहे. पुढे काय होतंय आपण ऐकूया. धगधगता विस्तव केला पार. लोकांनी पाहिला चमत्कार. लोक मानू लागले तदनंतर शुद्ध झाले अंतर. विश्वास देवीवर बसला विश्वास आईवर. विश्वास लक्ष्मीवर बसला विश्वास आईवर. धगधगता विस्तव पार केला. लोकांनी चमत्कार पाहिला. तेव्हापासून लोक मानू लागले आणि शुद्ध असा अंतर झालेला आहे त्या ठिकाणी. आणि लक्ष्मी आईवर विश्वास लोकांचाही बसला आणि संजू बाबांचाही बसला. पुढे काय होतंय आपण ऐकूया. एक दिवशी अनुभव आला. बरे नव्हते शकुंतला बाईला. होमातील अंगारा प्यायला दिला. 5 दिवस नेम केला. बर वाटे माऊलीला
माझ्या लक्ष्मीनं गुण दिला, बरं वाटे माऊलीला माझ्या आईनं गुण दिला. एका दिवशी अनुभव आला. शकुंतला नावाची एक महिला फार आजारी होती आणि ती संजू बाबाकडे आली. त्यांनी पाय धरले आणि त्या माऊलीला होंबामधला अंगारा दिला. 5 दिवस सांगितलं प्यायला आणि मग तिला बरं वाटलं. लखामाईनं गुण दिला आणि सुरुवात झाली त्या ठिकाणाला. ऐकूया. करणी भानामती दुःख न घेऊन गावकरी येती चालून, अंगारा आणि भंडारा देऊन संजू बाबा करती समाधान. दूरचे भक्त जन येऊ लागले, दूरवरचे भक्त जन, दूरवरचे भक्त जन येऊ लागले, दूरवरचे भक्त जन. दूरवरचे भक्तजन येऊ लागले, आपापल्या अडचणी सांगू लागले आणि प्रत्येकाला गुण येत होता. अशातच एक चमत्कार झाला. एक प्रचिती अशी आली, ती कशी आपण ऐकूया. किसन जाधवाला सर्पदंश झाला, चिंता वाटती संजू बाबाला, महालक्ष्मीचा धावा केला, मिठी मारली मारुतीला. मारुतीला घाम फुटला, सर्प दंश बरा झाला. मारुतीला घाम फुटला, विषाचा उतारा मग झाला. पुढे कर्णी भानामतीचं दुखणं घेऊन लोक येऊ लागले. अंगारा आणि भंडारा देऊन संजू बाबा त्यांचं समाधान करत असे. पण नेतीला बघवलं नाही. जो आवडतो सर्वाला, तोची आवडे देवाला, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि पुढे काय होतंय आपण ऐकूया. 1994 सालाला काळा दिवस रविवार आला. 16व्या वर्षी संजू महाराज पडले धरणीला, प्राण निघून गेला. डोंगर कोसळला, दुःखाचा डोंगर कोसळला. डोंगर कोसळला, दुःखाचा डोंगर कोसळला. एके दिवशी संजू महाराज यांचे बंधू किशन जाधव यांना साप चावला. दवाखान्यात नेण्यासाठी संजू बाबा गाडी पाहू लागले. गाडी मिळाली नाही. त्यावेळेला भाऊ बेशुद्ध पडला होता आणि मग मारुतीला मिठी मारली. मारुतीला घाम फुटला आणि इकडं सर्पाचा उतारा झाला. अशा प्रकारची भक्ती संजू महाराजांची होती. पुढे ऐकूया. चंदन परी देह झिजविला, कुळगोत्राचा उद्धार केला. लेकरे झाली वांजुटीला, गुण होता हाताला. कीर्ती करून गेला दुनिया हळहळती त्याला. कीर्ती करून गेला दुनिया हळहळती त्याला. 1994 सालाला काळा दिवस उगवला. वार होता रविवार. 16व्या वर्षी संजू महाराज हे धरणीला पडले आणि प्राण निघून गेला. दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळेला संपूर्ण गावाला दुःख झालेलं आहे आणि देवीला सुद्धा दुःख झालं. ते कसं आपण ऐकूया. लखमाईवर प्रीत जडली, आगटित घटना घडली. लोक समुदायाची नजर पडली, देवी डसा डसा रडली. माशावानी तर पडली, भक्तजन माशावानी तर पडली. माशावानी तर पडली, भक्तजन माशावानी तर पडली. आया बायांचा रडायचा कालवा उठलेला आहे. गावची गाव जमा झाला. सगळ्या लोकांना गुण आलेले होते. ती सगळी लोक जमा झाली
आणि लोकांची नजर देवीच्या मूर्तीवरती पडलेली आहे. देवीच्या डोळ्यातून पाण्याच्या झरता सुरू झाल्या. आईसाहेब महालक्ष्मी रडायला लागली आणि त्यावेळेला सगळ्यांना दुःख झालंय. पुढं काय होतंय आपण ऐकूया. बोल नो हे खोट, चालले घामाचे लोट, लोक तोंडात घाली ती बोट, भक्ती बळकट, भक्ती बळकट, संजू बाबांची भक्ती बळकट, भक्ती बळकट, संजू महाराजांची भक्ती बळकट. हे बोल खोटे नाहीत. आईसाहेबांच्या अंगावरनं घामाचे लोट सुरू झाले. लोक तोंडात बोट घालायला लागली. कारण का? ही भक्ती साधी नव्हती. संजू बाबाची भक्ती ही मनापासून केलेली खरी भक्ती होती आणि बळकट भक्ती होती. पुढं काय होतंय आपण ऐकूया. अंतविधीला पडला अंधार, भक्त लोक पाहती वर, नागदैवता सूर्यनारायण सत्वर उभा राहिले समोर. अश्रूचा वाहतो पुर, सज्जन हो अश्रूचा वाहतो पुर, अश्रूचा वाहतो पुर, सज्जन हो अश्रूचा वाहतो पुर. अंतविधीच्या वेळेला अजून एक चमत्कार झाला आणि लोकांनी वरती पाहिलं. त्यावेळेला अंधार पडला होता. नागदैवता सूर्यनारायण समोर उभे राहिले आणि त्यांना सुद्धा दुःख झालेलं होतं. अश्रूचे पूर वाहू लागले. गडबड लोळून लोक रडायला लागलेली आहेत. पुढं काय होतंय आपण ऐकूया. संजू बाबाच्या मातीला नागदैवता सूर्यनारायण आला, साऱ्या गावात बोबाटा झाला, जन्म सार्थकी लागला. कीर्ती रूपी उरला भक्त, कीर्ती रूपी उरला, कीर्ती रूपी उरला, बाळ कैकाड्याचा कीर्ती रूपी उरला. संजू महाराजांच्या मातीला नागदैवता सूर्यनारायण आले होते. सगळ्या गावात बोबाट झाला. लोकांनी पाहिलं होतं आणि खऱ्या अर्थाने जन्म सार्थकी लागला असं झालं. कीर्तिरूपी उरला, पण आई बाबाच्या पोटाला मात्र खड्डा पडला होता. तो प्रकार कसा आपण ऐकूया. संजू बाबाच्या अचानक जाण्यानं आई बाप होर पडली दुःखानं, जावं वाटत से वाडा सोडून, देवी तिथंच ठेवून. कशात लागे ना मन दयाचे, कशात लागे ना मन, कशात लागे ना मन माय बापाचे, कशात लागे ना मन. संजू बाबाच्या अचानक जाण्यानं मथुराबाई दुःखी झाली. वडील पण दुःखी झाले. सगळ्या कुटुंबाला दुःख झालं होतं. कशात मन लागत नव्हतं. वाडा सोडून जावा, देवीचं ठाणं इथंच ठेवावं, काय सेवा करून काय उपयोग झाला असं त्यांना वाटत होतं. कशात मन लागत नव्हतं. आणि पुढे काय झालं आपण ऐकूया. संजू बाबांचे बंधू विष्णू आणि किसन एका वेळी स्वप्नी जाऊन, महालक्ष्मी बोलली जाण, नका ठेवू हित माझ ठाण, जित जित तुमचं जाण, बोलली मागे मी येईन, जित जित तुमचं जाण, बोलली मागे मी येईन. आणि संजू बाबांचे बंधू विष्णू आणि किसन यांना एकदाच लक्ष्मी माता स्वप्नामध्ये गेली आणि सांगितलं की माझं ठाणं इथं ठेवू नका, तुम्ही जिथं जाल तिथं मी तुमच्या सोबत येईन असं म्हटल्याच्या नंतर पुढं काय झालं आपण ऐकूया. आई बापाशी बोलत विष्णू आणि किसन चर्चेत झाले निष्पन्न, लकामाईला सोबत घेऊन श्रीरामपूर तालुक्यात
शिरस गावी मांडील ठाण लकामाईच शिरस गावी मांडील ठाण शिरस गावी मांडील ठाण लकामाईच शिरस गावी मांडील ठाण आई बापाशी विष्णू आणि किसन यांचं बोलणं सुरू होतं. चर्चेमधून निष्पन्न झालं आणि लकामाईला सोबत घेऊन गाव सोडायचं ठरलं. श्रीराम तालुक्यात शिरसगाव नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये जाण्याचं ठरलं आणि ते सगळेजण तिथे आले. पुढे काय होतंय आपण ऐकूया. शिरसगावी येऊन स्थायिक झाले जाण छोटेशे मंदिर बांधून करती आईचे पूजन वटी भरते खना नारळान देते शेंदराचा मान शेंदराचा मान वटी भरती खना नारळान शिरसगावी येऊन भक्तजन स्थायिक झाले. जाधव परिवार स्थायिक झाला. छोटेशे मंदिर बांधलं आणि आईसाहेबांची पूजा सुरू झाली. शेंद्राचा मान देऊन खना नारळानं वटी भरली जाऊ लागली आणि असंख्य लोकांना आईसाहेब पावू लागली. म्हणून नवसाची लकामाय ही तिची ख्याती झाली. पुढे काय होतंय आपण ऐकूया. शिरसगावी राहून गावोगावी जाऊन डाली टोपली विकून जमविती अन्नाचे कण गरिबीचं जगन नशिबी गरिबीचं जगन गरिबीचं जगन नशिबी होत गरिबीचं जगन श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे राहून आपला पारंपरिक व्यवसाय करून डाली टोपले विकून अन्न जमा करत असे आणि हलाखीची परिस्थिती होती आणि गरिबीत जगणं सुरू होतं. लक्ष्मी येताना येते मन पाहून देते अशी ती माय लक्ष्मी आहे. पुढे काय होतंय ऐकूया. चिमणीला खायला नव्हता कण हलाखीची परिस्थिती दारुण नाही सोडिले भक्ती पूजन हळदी कुंकवाचा मान पाणी घालून ज्योत कापराची लावून पाणी घालून ज्योत कापराची लावून चिमणीला खायला अन्नाचा कण नव्हता. अशी हलाखीची परिस्थिती असताना आपला पारंपरिक व्यवसाय सोडला नाही आणि आईसाहेबांची भक्ती सोडली नाही. महालक्ष्मी कशी आहे. ज्यालाच घावली त्यालाच पावली वरखड लोकाला भूल दावली लक्ष्मीचं देणं करते मातीचं सोनं अशी ती माया आहे. म्हणून पुढे काय होतंय आपण ऐकूया. मथुराबाई केशव पावले मरण विष्णू किसनला दुःख झाले जाण कुसुम मीराबाई रडती हंबरून सावली धरील कोण लागते ऊन आई बापा विन लागते ऊन लागते ऊन माय बापा विन लागते ऊन काही काळानंतर मथुराबाई केशवराव हे मरण पावले. विष्णू किसन आणि इतर सर्व मुलांना दुःख झाले. सुना कुसुमबाई मीराबाई या त्या ठिकाणी रडू लागलेल्या आहेत. सावली निघून गेली आता ऊन लागेल आमच्यावर छाया कोण धरणार म्हणून त्या लक्ष्मीला विनवू लागलेल्या आहेत. पुढे काय होतंय आपण ऐकूया. कुसुमा आणि मीराबाईनं हाला पेष्टा सोसून अहोरात्र आईची सेवा करून लकामाई झाली प्रसन्न जीवनाचं सोन हो तसे जीवनाचं सोन जीवनाचं सोन हो तसे जीवनाचं सोन
अहिल्याबाई यांनी हाल अपेष्टा सोसून कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. आईसाहेबांची भक्ती केली आणि मग लक्ष्मी प्रसन्न झाली. जीवनाचं सोनं व्हायला सुरुवात झाली आणि परिस्थिती बदलत चाललेली आहे. ती कशी आपण ऐकूया. कमाईचं देणं करते मातीचं सोनं, जीवनात आला बदल घडून, झाले समाधानी मन, जत्रा करते पालखी मिरवून. सुवासनीला स्नेह भोजन वाढती, सुवासनीला स्नेह भोजन, सुवासनीला स्नेह भोजन घालती, सुवासनीला स्नेह भोजन. लखामाईचं देणं करते मातीचं सोनं. जीवनात बदल व्हायला सुरुवात झाली. मन समाधानी होऊ लागलं. आई लक्ष्मी बरकता देऊ लागली आणि जत्रा भरू लागली. पालखी काढण्यात आली. पालखीत आईसाहेबाला बसवून मिरवणूक काढण्यात आली आणि सुवासिनींना स्नेहभोजन त्या ठिकाणी देण्यात येऊ लागलं आणि वरचीवर जत्रा वाढू लागलेली आहे. तो प्रकार कसा आपण ऐकूया. ज्ञानेश्वर बबन योगेश जान करती जत्रेचे नियोजन, रावसाहेब जाधव घेती पालखीचा मान, संजू अमोल दोघे जण. बबन गवारे पाटील यांना वेशी मधला मान, बबन गवारे पाटील यांना वेशी मधला मान. ज्ञानेश्वर, बबन, योगेश हे तिघजण यात्रेचं नियोजन पाहू लागले. संजू गायकवाड, अमोल गायकवाड यांना पालखीचा मान आहे. बबन गवारे पाटील यांना वेशीमधला मान आहे. आईसाहेबांची कीर्ती या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पसरली, नवनवे संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. तो प्रकार कसा आपण ऐकूया. महालक्ष्मीवर खेडवाली शिरस गावाला आली, साऱ्या जगात कीर्ती झाली, दरवर्षी यात्रा भरू लागली. कुलदैवता ठरली माय माझी, गाव देवी ठरली. कुलदैवता ठरली लखामाई माझी, कुलदैवता ठरली. महालक्ष्मी वरखेडवाली सिरस गावाला आली. जगामध्ये कीर्ती झाली, दर वर्षाला यात्रा भरू लागली आणि गावची ग्रामदैवता कुलदैवता माझी लखामाय ठरली. आणि पुढे काय होतंय आपण ऐकू. संजू बाबांचे भावंडे मिळून पाऊन कोटीचं मंदिर बांधून, महालक्ष्मीला केले अर्पण, ठेवली कीर्ती करून. कीर्ती करून ठेवली कीर्ती करून, चंद्र सूर्य तोवारी ठेवली कीर्ती करून. संजू बाबांची भावंडे मिळून त्या ठिकाणी 1.25 कोटीचं मंदिर बांधलं, महालक्ष्मीला अर्पण केलं. चंद्र सूर्य जोवर आहे तोपर्यंत ही कीर्ती दरवळत राहील, अशी कीर्ती असावी. पुढे काय होतंय आपण ऐकूया. जाधव घराण्यात पूजेचा मान, पूजा करती विष्णू किसन, योगे शुभ हात जोडून, मीरा कुसुम वटी भरती खाना नारळान. रावसाहेब बाळू दर्शन घेती आनंदान, रावसाहेब बाळू दर्शन घेते आनंदान. जाधव घराण्यात पूजेचा मान आहे. प्रत्येकाला आपापला मान ठरलेला आहे आणि या ठिकाणी विष्णू किसन योगेश शुभम हे पूजा करतात, हात जोडून उभ्या असतात. मीरा कुसुम त्या खणा नारळानं ओटी भरतात. रावसाहेब बाळू हे दर्शन घेतात. पुढे अजून कुणाला कुठला मान आहे आपण ऐकूया.
शिंदोबाई कापूर लावून शिवाजी शोभांची भक्ती महान, शिरस गावातील भक्त येऊन घेती महालक्ष्मीचे दर्शन. आशीर्वाद जान लका माई देती बरकता जान, आशीर्वाद जान लका माई देती बरकता जान. शिंदूबाई कापूर लावून शिवाजी आणि शोभा यांची भक्ती महान आहे. शिरस गावातील भक्तजन येतात आणि आईसाहेबांचं दर्शन घेतात. पंचकृषीतून मांडणारी मंडळी या महालक्ष्मीला येत असतात. पुढे अजून कोण कोण आहे आपण ऐकूया. चंद्रकला जाधव शेवेला, संगीता गायकवाड सोबतीला, संगीता जाधव आरतीला, गर्दी होते दर्शनाला. शिरस गावामध्ये लोक येते दर्शनाला, गर्दी होते दर्शनाला, आईच्या गर्दी होते दर्शनाला. चंद्रकला जाधव ह्या शेवेला आहेत. संगीता गायकवाड त्यांच्या सोबतीला आहे. संगीता जाधव आरतीला आहेत आणि दर्शनाला गर्दी होते. प्रत्येकाला वेगवेगळा मान आहे. जर कुणाचं नाव चुकून राहिलं असलं तर नाराज होण्याची काही गरज नाही. आपण सगळे देवीचे भक्त आहोत. धन्यवाद. आता पुढे काय होतंय ऐकूया. महालक्ष्मीच्या आशीर्वादानं माऊली आणि बबन भाऊजानं समाज कार्य करती महान मन लावून. मोफत रुग्णवाहिका गोर गरीबाला करती अन्नदान, विनामूल्य रुग्णवाहिका गोर गरीबाला अन्नदान. महालक्ष्मीच्या आशीर्वादाने माऊली आणि बबन हे समाज कार्य करतात. मन लावून देवीची सेवा करतात. गोरगरिबाला नडी अडचणीला धावून येतात. मोफत रुग्णवाहिका, गोरगरिबाला अन्नदान, जेवढं होईल तेवढं जाधव परिवाराच्या वतीनं सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात. आणि लक्ष्मी आई भरभरून देते आणि पुढे ॲडव्हान्स मध्ये देणार आहे. पुढे काय होतंय आपण ऐकूया. जाधव कुटुंबाचा मदतीचा हात, गरिबाची सेवा चाले दिन रात. महालक्ष्मी सोनं घेऊन सुपात टाकी झोळीत, टाकील झोळीत माय माझी टाकील झोळीत, टाकील झोळीत सुपभर सोनं टाकील झोळीत. जाधव कुटुंबाचा मदतीचा हात सतत चालू असतो. गोरगरिबांची सेवा सुरू असते. महालक्ष्मी सोनं सुपात घेऊन झोळीत टाकल्याशिवाय राहत नाही. म्हणून महालक्ष्मी कशी आहे आपण ऐकूया. ज्यालाच घावली त्यालाच पावली, निंदक लोकाला तिनं नुसती भूलच दावली. अशी आहे शिरस गाववाली माय माऊली. गर्वाचं घर खाली करणारी, गर्वाचं घर खाली, गर्वाचं घर खाली करणारी आहे, गर्वाचं घर खाली. महालक्ष्मी कशी आहे. ज्यालाच घावली त्यालाच पावली, वरखड लोकाला भूल दावली, गर्वाचं घर खाली करणारी अशी ती श्रीरामपूर तालुक्यातील शिरस गावची महालक्ष्मी नवसाला पावणारी आहे. एक वेळेस या मंदिराला भेट द्या. कथा लावले शेवटाला, जरी काय एखादा शब्द चुकला, माफ करावे पामराला, माफ करावे पामराला. ऐकावी पामरला कथा आहे, ऐकावी पामरला, ऐकावी पामरला कथा आहे, ऐकावी पामरला.
पात्र पाहून त्यांचे शिष्य मनोज जान सुरडी गाव राहन तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. महालक्ष्मी प्रसन्न हमेशा गातो कथन. महालक्ष्मी प्रसन्न हमेशा गातो कथन. महालक्ष्मी प्रसन्न हमेशा गातो कथन. दास माऊली प्रसन्न हमेशा गातो कथन. पहिली आरती मानाची वरखेडच्या लखामाईची. पहिली आरती मानाची वरखेडच्या लखामाईची. मनी दीपात आईचं ठाण पोत्रात पाराजी विद्वान. भेटाली बाल रूपान हिरव्या साडी चोळीचा मान. भक्ती मथुराबाईची ज्योत लावली कापरा. पहिली आरती मानाची वरखेडच्या लखामाईची. पहिली आरती मानाची वरखेडच्या लखामाईची. पेटली आगीन आली तांदळ्याच्या रूपान. हळदी कुकाची पाऊल खुन होती भक्ताला पावन. फुला चरणावरी जायची झोत लावली कापराची. पहिली आरती मानाची वरखेडच्या लखामाईची. पहिली आरती मानाची वरखेडच्या लखामाईची. सोडून शिरस गावी उदर भरण. फक्त मागे आली धावून काही काढी संजू बाळान. अग्नी पेटवली होमाची झोत लावली कापराची. पहिली आरती मानाची वरखेडच्या लखामाईची. संजू बाळ महान चारित असतारानी गोदन. धडक मारली बैलान भेट दिली व्रत रूपान. तिला काळजी भक्ताची झोत लावली कापराची. पहिली आरती मानाची माझ्या वरखेड लक्ष्मीची. देऊन घडत असे लोक कल्याण. दिव्य भव्य मंदिर बांधून लखामाई केली स्थापन. आरस धूप दीपाची झोत लावली कापराची. पहिली आरती मानाची वरखेडच्या लखामाईची. मांडल ठाण भक्त येते दूरवरून. वटीला हो नारळ खन येते शेंदराचा मान. हको ऐके मनोज दासाची झोत लावली कापराची. पहिली आरती मानाची वरखेडच्या लखामाईची. पहिली आरती मानाची वरखेडच्या लखामाईची. पहिली आरती मानाची वरखेडच्या लखामाईची.